गुरुग्राम मधील सेक्टर 56 गोळीबाराच्या घटनेनं हादरलं। पहाटे 5:30च्या सुमारास 3 आरोपींनी एल्विश यादवच्या घरावर अंधाधुंद गोळीबार केला। यामागचं नेमकं कारण काय आहे आणि एल्विशच्या मागावर हे आरोपी नेमके काय आहेत पाहूयात। एल्विश यादवच्या घरावर गोळीबार। पंधरा गोळ्या झाडून आरोपी फरार। एल्विश यादव हिमांशु भाऊच्या रडारवर। ही दृश्य कोणत्या चित्रपटातली नाहीयेत। तर गोळीबाराची ही घटना गुरुग्रामच्या सेक्टर 56 मधली आहे। मोटरसायकलवरून आलेल्या या आरोपींनी एल्विश यादवच्या घरावर असा अंधाधुंद गोळीबार केला। डझनभर गोळ्या झाडून हे हल्लेखोर फरार झाले। हा गोळीबार झाला त्यावेळी एल्विश घरात नव्हता, मात्र त्याचा एक कर्मचारी आणि इतर काही लोक घरात उपस्थित होते। अचंभा हो रहा है कि क्यों हो गया, और शायद कई दिन तक नींद भी ना आए। अपने बच्चे का सवाल है, आपको पता है कि बच्चा जो है यूट्यूबर है। तो मेन गेट से जो है ताबड़तोड़ गोली आज चलाई गई है। सीसीटीवी से पुष्टि होगी जिसकी कि भाई 3 बदमाश आए हैं। जो भी हमलावर है बाइक पे कम से कम 20-25 शायद लगता है, इससे ज्यादा भी है, वो तो पुलिस जाने। उन्होंने सारी टीमें, सुबह हमने सूचना दे दी थी, आ गई सारी टीमें और अपना काम करके अभी जांच में लगी हुई है। और आई होप कि गुड़गांव पुलिस है जल्दी से जल्दी इस चीज को पता लगा देगी। एल्विश यादवच्या गुरुग्राम मधील घरावरच्या गोळीबाराची जबाबदारी नीरज फरीदपूर आणि भाऊ रितुलिया या गुंडांनी स्वीकारली आहे। हे दोघेही हिमांशु भाऊ गँगचे सदस्य आहेत। हल्ल्याची जबाबदारी घेताना त्यांनी एक संदेश दिलाय। त्यांनी म्हटलंय, जय भोले की। हा भाई, राम राम सर्व भावांनो। आज एल्विश यादवच्या घरावर गोळीबार झाला, याची जबाबदारी आम्ही नीरज फरीदपूर आणि भाऊ रितुलिया घेत आहोत। त्याला आमची ओळख करून दिली आहे। सट्टेबाजीची जाहिरात करून त्यानं अनेक घरं उद्ध्वस्त केली आहेत आणि जे कुणी सोशल मीडियावरील किडे आहेत त्यांना सुद्धा हा इशारा आहे। जे कुणी सट्टेबाजीची जाहिरात करतील त्यांच्या घरी आम्ही कधीही आमचा फोन किंवा गोळी येईल। त्यामुळे सट्टेबाजांनो तयार रहा। राव इंद्रजित यादव याचा राम राम। या घटनेनंतर एल्विशच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे। गोळीबाराच्या घटनेमुळे इथल्या रहिवाशांमध्ये दहशत पसरली आहे। गोली को वैसे ही एक माहौल खौफनाक हो जाता है, परंतु किसी के साथ भी नहीं होना चाहिए और इनके साथ तो वैसे भी नहीं होना चाहिए, क्योंकि पॉपुलर है, हमारे गांव का नाम रोशन कर रहे हैं, गांव का बच्चा है, हमें बड़ा गर्व है इस चीज पे। दरम्यान गोळीबाराच्या या घटनेमुळे हिमांशु भाऊ पुन्हा एकदा चर्चेत आलाय। हिमांशु भाऊ मूळचा हरियाणाच्या रोहतक मधला। वयाच्या 17व्या वर्षी किरकोळ भांडणातून त्यानं गावातील एका तरुणावर गोळीबार केला होता। त्यानंतर त्याला हिसारच्या बालसुधार गृहात ठेवलं, मात्र तिथून तो फरार झाला। हरियाणा आणि झज्जरमध्ये त्याच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे। गोळीबाराच्या घटनांसाठी तो कुख्यात आहे। 24 दिवसांमध्ये 3 खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। पोलिसांनी हिमांशूवर 2.5 लाखांचं बक्षीस घोषित केलंय। युट्यूबर आणि बिग बॉस विजेता म्हणून एल्विश यादव प्रसिद्ध आहे। त्याच्या फॉलोअर्सची संख्या सुद्धा मोठी आहे। रेव पार्ट्या, नशेसाठी सापाचं विष घेतल्यामुळे तोही चर्चेत आला होता। आता सट्टेबाजीची जाहिरात केल्याच्या आरोपावरून त्याच्या घरावर गोळीबार झाल्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मात्र गोळीबाराच्या या घटनेमुळे देशभरात गुंडाराज कसा बोकळालाय हे दिसून येते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।